नमस्कार. मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आजचा जो विषय आहे तो इन्कम टॅक्स बाबतचा आहे. इन्कम टॅक्समध्ये आता आपल्याला निवड करायची आहे का आपल्याला जुन्याप्रमाणे स्लॅब द्यायचा आहे का नवीन स्लॅबप्रमाणे घ्यायचा आहे. तर याप्रमाणे आपण जे निवडायचं आहे याबाबतचा हा व्हिडिओ आहे. कॅल्क्युलेशन कसं करायचं, वेबसाईटवर कसं बघायचं, एक्सेलची शीट कशी बघायची हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. आपण हा एक नवीन उपक्रम हाती घेतलेला. आधीचा जो आपला जुना ब्लॉग होता आपला शासकीय कर्मचारी सेवार्थ, आपला जो आधीचा जो ब्लॉग होता शासकीय कर्मचारी सेवार्थ, तर हा आता पूर्ण आपण बंद करणार आणि या ठिकाणी आपण नवीन ब्लॉग सुरू केलेला आहे शासकीय कर्मचारी सेवार्थ म्हणून. तसंच फीचर्स वगैरे राहील, फक्त यामध्ये थोडं ॲडव्हान्स राहील म्हणजे आपल्याला समजायला बरं होईल आणि मला पण जे अडचण होत होती तर ते आता याच्यातून दूर होईल. तर यापूर्वी आपण याच्यामध्ये पेन्शनचा हा टॅब पूर्णपणे केलेला आहे, बिलचा पण केलेला आहे, एक्सेलचा केलेला आहे. आता एक एक सर्व तयार केला जाईल. पेन्शनच्याबद्दल पण कालच लिंक पाठवलेली आहे. आता पेन्शनमध्ये पूर्ण माहिती सर्व यामध्ये टाकलेली आहे. तर ते पेन्शनची माहिती पाहून घ्यायची. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इन्कम टॅक्स आयकर सन 2020-21 मध्ये जुन्या दराप्रमाणे आकारणी आणि नवीन प्रमाणे कशी होते याच्याबद्दलचा तो आजचा हा व्हिडिओ आहे. त्यामध्ये पूर्ण डिटेल्स सांगेल. या ठिकाणी आपण कॅल्क्युलेटर दिलेलं आहे, हे कॅल्क्युलेटर राहील. इथे नवीन प्रमाणेची सीट आहे आणि हे जुन्या प्रमाणेची सीट आहे आणि दोघांचं जे काम केलेलं आहे ते या सीटमध्ये केलेलं आहे. तर यामध्ये आपण जो पेन्शनचा जो दिला होता तर यामध्ये सर्व पेन्शनच्या बाबत पूर्ण माहिती दिलेली आहे. सर्व व्हिडिओज वगैरे आतापर्यंत जेवढे एका पेन्शन केससाठी जेवढं काही डाटा लागत असेल तो पूर्णपणे या ठिकाणी आलेला आहे. तर आपण या ठिकाणून हे करायचं, सर्व आपल्याला या ठिकाणी पेन्शनच्या बाबत आपल्याला मिळेल. आणि हा सध्या ब्लॉग अपडेट चालू असल्यामुळे आणि मलाही बऱ्याचशा गोष्टी याच्यातल्या माहिती नसल्यामुळे थोडं समजायला वेळ लागेल, परंतु आपण समजून घ्याल अशी आशा आहे. आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. आता ही जी फाईल दिलेली आहे आता ही एक आपण एक फाईल तयार केलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण अमाऊंट टाकली का आपल्याला दिसेल. आणि त्यापूर्वी आपलं कॅल्क्युलेशन आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं कॅल्क्युलेशन हे दोन्ही टॅली झालं पाहिजे. या ठिकाणी आपण इन्कम टॅक्स ई फिलिंगचा जो टॅब आहे या टॅबला येऊ. याची लिंक मी आपल्याला याच्यामध्ये देतच आहो, एक्सेल शीटमध्ये पण टाकलेली आहे. या ठिकाणी टॅक्स कॅल्क्युलेटर फायनान्शियल इयर 2021 याला क्लिक करायचं, हे ओपन करायचं. आपल्याला हा ॲड्रेस माहिती आहे. आता या ठिकाणी एज दिलेलं तर आपल्याला काय पाहिजे, बिलो 16 इयर्स. आणि आता इथे अमाऊंट आपण कोणती टाकू, आपल्याला जे पाहिजे असेल ते अमाऊंट इथं टाकू. आपण 7 लाख टाकू आणि डिडक्शन काय होत असेल ते पाहून घेऊ आपण. तर आता याच्याप्रमाणे आपलं एक्सेलमध्ये कसं येते तर हे दोन्ही गोष्टी आपण तयार करू. आता बघा आपण 7 लाख या ठिकाणी टाकले. आता काय होणार आहे का 7 लाख टाकल्यानंतर आपल्याला प्रोफेशनल टॅक्स 2,500 ओल्ड स्लॅबप्रमाणे कमी होईल, परंतु नवीन स्लॅबमध्ये 2,500 हे प्रोफेशनल टॅक्सचे घेतल्या जाणार नाही. दुसरी गोष्ट, ज्यांनी इंटरेस्ट हाऊस बिल्डिंग लोन घेतलेला आहे आणि ज्यांचं 2 लाखापर्यंत जर व्याजाची रक्कम येत असेल तर अशांना हा स्लॅब घ्यायला परवडते. नंतर ज्यांचं मेडिकल रिम्बर्समेंट आहे याच्याबद्दल सध्या माहिती नाही आहे, पण असू शकते, सध्या नक्की सांगता येत नाही. परंतु नवीन स्लॅबमध्ये मिळणार नाही. यामध्ये इंटरेस्ट पण बँकेचा आपला हाऊस बिल्डिंगचा मिळणार नाही. नंतर ATC मध्ये या ठिकाणी जुन्या याच्यामध्ये 1.5 लाख पर्यंत मायनस होईल, जेवढी आपली रक्कम गुंतवली असेल.
1,50,000च्या आतमध्ये असेल तर खालची रक्कम आणि वर असेल तर 1,50,000. परंतु या ठिकाणी नवीन स्लॅबमध्ये 1,50,000 धरल्या जाणार नाही. नंतर काय झालं, ATCC D1 यामध्ये जे आपलं ऑफिसमधून NPHचे जे कर्मचारी आहे त्यांचं जे डिडक्शन होते त्यांचं डिडक्शन आलेलं आहे, ते दोन्ही ठिकाणी ऑपरेट होतात. नंतर ATCC D1B मध्ये जे आपण 50,000ची गुंतवणूक करू शकतो तर 50,000चा दोन्ही ठिकाणी फायदा होईल. आणि ATCC 1B आता ATCC D2 मध्ये जे कर्मचाऱ्यांचे जे पैसे शासन भरते तर ते पण आपल्याला एक्झम्प्टेड होते. फक्त इथे पाहून घ्यायचं का 10% आहे का 14% आहे का 20% आहे, नवीन वर्षामध्ये काय तरतूद राहते त्याप्रमाणे. आणि जे स्टँडर्ड डिडक्शन 50,000 आहे ते जुन्या स्लॅबमधून डिडक्ट होईल, नवीन स्लॅबमध्ये डिडक्ट होणार नाही. आणि नंतर काय होईल, अदर ATE ATG ATTTA किंवा ह्या ज्या काही रिक्वायर्स असल्या ह्या अदर दॅन 1,50,000च्या वरच्या ज्या आहे तर त्या इथं बेनिफिट मिळेल, परंतु नवीन स्लॅबमध्ये मिळणार नाही. मग काय होईल, हे टोटल डिडक्शन येईल आपलं किती होते तर, आणि इन्कम कसं बसते हे आपल्याला सांगतो. आता आपण काय करू, दोन्ही वेबसाईटप्रमाणे आणि याच्याप्रमाणे सांगतो. आपण 7 लाख टाकलं. आता या ठिकाणी परत येऊ आपण, 7 लाख असेल 2.5, बरोबर आहे. आता 1,50,000 यांचं लिमिट झालं 50,000, म्हणजे काय झालं 2,02,500, म्हणजे डिडक्शन किती आलं 2,02,500. बघा आता इथे जर केलं तर 7 लाखामधून हे जर गेले तर पहिल्याला टॅक्स पडत नाही, आणि नवीन स्लॅबप्रमाणे 33,800 टॅक्स पडते. हे कसं होते हे बघू. बघा आपल्या याच्यामध्ये काय दाखवत आहे, 0 दाखवत आहे, म्हणजे 497 असल्यामुळे आपल्याला इन्कम टॅक्स लागत नाही. 5 लाखापर्यंत नील येते. आणि इथे बघा इथे काय होत आहे, यांच्यामध्ये डिडक्शन काहीच नाही झालं, 33,000 यांना इथे टॅक्स पडत आहे. आणि इथे एक मेसेज येते आपल्याला, प्लीज सिलेक्ट ओल्ड ऑप्शन प्लीज, बरोबर आहे. आता हे फॉर्म्युला कसा काढायचा हे पण आपल्याला फॉर्म्युला शिकून देतो मी तुम्हाला, म्हणजे एक्सेलचं पण काम होईल आणि हे पण होईल. तर आता एक्सेलचं पण मी सांगतो, सुरुवातीला इन्कम टॅक्स कंप्लीट करतो, नंतर फॉर्म्युल्याबद्दल पण सांगतो आपल्याला, म्हणजे हे असे वर्ड कसे तयार होतात हे पण आपल्याला कळून जाईल. आता या ठिकाणी आपल्याला हे अमाऊंट आली, म्हणजे आपलं हे सॉफ्टवेअर म्हणजे आपण जे एक्सेलमध्ये सेट केलं ते आणि गव्हर्नमेंटचं जे इन्कम टॅक्सचं सॉफ्टवेअर आहे ह्या दोन्ही गोष्टी टॅली झाल्या. आता आपण काय करू, हे 7 लाख आहे इथेच ठेवू. डिडक्शन ह्या व्यक्तीचं समजा 1,30,000 आहे, ठीक आहे, 1,30 आहे. तर आपण काय करू, या ठिकाणी एक्सेलमध्ये येऊ आणि डिडक्शन 31 25 म्हणजे 1,7,0 आपल्याला टोटल 31 पाहिजे, हे 1,50 पर्यंत आलेलं आहे. तर 50,000 इथून आपल्याला मायनस करावं लागेल. 50 1,50,000 गेले, 8 31 10 करायचं 7 7 बघा 27,560 27,560 अमाऊंट टॅली झाली. आणि नवीन प्रमाणे होते 33,800. बघा 33,800 म्हणजे आपण जे प्रोग्रामिंग केलेलं आहे हा इन्कम टॅक्सच्या कॅल्क्युलेटरसोबत जुळत आहे, म्हणजे आपल्या याच्यात दोष नाही असं आपण म्हणू शकतो. आता पूर्ण सांगतो याच्या पुढे काय होणार आहे. तर आता हे 7 लाख झाला. आता आपण 7 लाखाचे आपण एकदम 14 लाखावर जाऊ, म्हणजे हे स्लॅब पूर्ण सांगतो तुम्हाला. 14 लाख झाले. तर 14 लाखाला काय होईल, यांचं अंडर सेक्शन याच्या आपण 1.5 लाख आहे असं गृहीत धरू. 1.5 लाख स्टँडर्ड सर्वांचं, म्हणजे 2,02,000 ही एवढी रिकव्हरी येईल सर्वांची स्टँडर्ड. तर यांचं असं केल्यानंतर काय होतं, 1,78,000 येते. आणि इकडे बघा यांना कसं येत आहे, यांना इथे या ठिकाणी बघा 14 लाख. इथे आपण फिगर टाकू, काही चुकलं का पाहून घेता येते. 14 लाख
1,78,620 आणि 69,000 बरोबर आहे. ह्या दोन्ही आपल्या टॅली झालेल्या आहे. आता बघू आपण याच्यात काय फरक पडून राहिला. यांचं 14 लाख आहे, यांचं पण 14 लाख आहे. दोन्ही याच्यामध्ये इथे जर झालं तर जुन्याप्रमाणे यांना इथे टॅक्स जास्त पडत आहे, इथे कमी पडत आहे. हे काय पडत आहे तर हे मी तुम्हाला इथून फॉर्म्युल्यातून सांगेल. हे जे फॉर्म्युले आपण लावलेले आहे हे पण तुम्हाला सांगेल कसं केलं आहे. ते जेव्हा फॉर्म्युला पाठ घेऊ तेव्हा हे तुम्हाला समजून सांगतो. आता हे कसं होत आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. बघा यांचं म्हणजे 1.5 लाख स्टँडर्ड डिडक्शन झालं, 1.5 लाख ATC मध्ये झालं, नंतर 50,000 झालं, असं 2,02,000 झालं, तरी पण यांना टॅक्स का बरं जास्त पडत आहे. तर इथे काय झालं 5%, 20% आणि 30% असा स्लॅब आहे. आणि इथे काय होते 5%, 10%, 15%, 20%, 25%, 30% याच्याप्रमाणे असल्यामुळे हा असा प्रकार होत आहे. तर आता हे पण पुढचं सांगतो. म्हणजे आता इथे काय होतं इथे यांना परवडत नाही. तर आता आपण एक लक्षात घेऊ का आता 1.5 लाख आणि 50,000 हे पण ATCचं आपण बाजूनं ठेवून देऊ. आणि असं जर असेल आणि या कर्मचाऱ्यांनी जर लोन घेतलं असेल आणि लोनची अमाऊंट 2 लाखापर्यंत असेल तर यांना मग फायदा होईल. तर आता इथे आपण यांनी 2 लाखापर्यंत लोनची इन्स्टॉलमेंट जो व्याजाचा आहे तो जर यांना असेल असं गृहीत धरू, 2 लाख धरलं तर बघा 2 लाख म्हणजे हा जो टॅब जुना कोणाला घ्यायचा आहे का जो 14 लाखाच्या किंवा 12 लाखाच्या वर असेल. आता आपण बघा आपण सुरुवातीला असं करतो, आपण हे टॅक्स कुठे पडते हे पाहून घेऊ. 13 लाख, 13 लाखाला इथे जास्त होत आहे, 12 इथे पण होऊन झालं, 12 50 ला होत आहे. बघा आता आपण एक लक्षात घ्या, 12,30,000 जर अमाऊंट असेल आणि ह्या व्यक्तीचं हाऊस बिल्डिंग नसेल, 50,000 आपले NPS मध्ये गुंतवणूक केली नसेल आणि बाकीचं जे ATEG मध्ये आहे याच्याबद्दल जे अमाऊंट दिलेली आहे तर ही याच्यामध्ये जर गुंतवणूक नसेल तर काय होईल, 12,30,000 जर अमाऊंट असेल कर्मचाऱ्यांचा तर तोपर्यंत यांना जुन्याप्रमाणेच परवडते. आणि हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स जर नसेल, यांचा इंटरेस्ट नसेल, कोणतंही लोन घेतलं तर मग यांनी काय करायचं, यांनी नवीन स्लॅब घ्यायचा आहे. म्हणजे 12,30,000च्या वर स्लॅब जर घ्यायचा असेल तर त्यांनी न्यू स्लॅब घ्यायचा. आता बघा आता हे कसं होते, आता यांचं लोन असेल म्हणजे आता ह्या कंडिशनला दोघंही सारखे आलेले आहे. म्हणजे इथे दोनपैकी 12,30,000च्या आत असेल तर जुनंच घ्यायचं, याचा फायदा होईल. आणि अजून समजा जर हे ATC मध्ये याच्यात आलं तर दोन्ही इकडे येणार आहे, त्याच्यामुळे याचं लक्षात घ्यायची गरजच नाही आपल्याला. कारण की नवीन स्लॅबमध्ये पण इथे आता 50,000 इथे आपण टाकले आणि इथे पण 50,000 येईल. तर अमाऊंट जवळपास थोडं हे येईलच. आपण याच्याबद्दल काही सध्या विचार करूच नाही 50चा, आपल्याला फक्त हे मेन पॉईंट पाहायचा आहे कोणता आहे तो. आता मग काय होईल की यांचं 2 लाखापर्यंत लोन केस जर असेल तर त्यांनी काय करायचं आहे, 2 लाखापर्यंत आपण टाकून पाहू. म्हणजे कुठपर्यंत आपल्याला अमाऊंट वाढवता येईल ते पाहू. 2 लाख टाकलं, त्यांचं 81 पडत आहे, म्हणजे इथे काही हरकत नाही. 12 लाख म्हणजे 2 लाख जर यांची गुंतवणूक असेल तर म्हणजे सोपं सांगायचं असेल तर आपल्याला काय होत आहे का 10 लाखानंतर 20 आणि 15 लाखानंतर काय होतात 30% आहे. म्हणजे काय होईल का 15 लाखापर्यंत म्हणजे किती होईल, 14,90,000 घेऊ आपण. 14,90,000पर्यंत काय होत आहे यांना बेनिफिट हे 1,44,000चा होत आहे. आणि यांना 1,92,000 टॅक्स पडत आहे. आणि जसे हे 15 लाखाचं जाते, 15,20,000 घेऊ आपण, काय होते पाहू.
15-20, तर इथे काय होत आहे, यांना हा टॅक्स जास्त बसत आहे. तर इथे आपल्याला काय करायचं, ज्या व्यक्तीचं हाऊस बिल्डिंग 2 लाखाचं असेल त्यांनी शेवटपर्यंत, ज्यांचं असेल त्यांनी जुना स्लॅब निवडायचा, आणि ज्यांचं हाऊस बिल्डिंग नाही आहे, लोन नाही आहे, तर त्यांनी जुना स्वीकारू नये. म्हणजे आता लक्षात घ्या का जे 13 लाखाच्या वर, 12,30,000च्या वर ज्यांची अमाऊंट असेल, टोटल इन्कम सर्व डिडक्शन म्हणजे हे करून टोटल इन्कममध्ये 12,30,000 असेल, तर अशांनी त्यांचं जर एस बी ए नसेल तर त्यांनी नवीन स्लॅब घ्यायचा, आणि ज्यांचं एस बी ए असेल त्यांनी जुना स्लॅब घ्यायचा. म्हणजे मेन गोष्ट जे एच बी एवर सर्व अवलंबून आहे. कारण की काय होत आहे, आता इथं कॅल्क्युलेशन का फरक पडत आहे, याचा इथं कमी काऊन येत आहे, तर काय होत आहे का यांच्या स्लॅबमध्ये काय होत आहे का 5 लाखापर्यंत 5%, पुढे हे जे दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे सर्व आहे. जुना जर स्लॅब घेतला तर 5 लाखाप्रमाणे यांचं 53 होत आहे. 5 लाखाच्या वर असलं तर 176, आणि पुढचं याचं 2,07,000, आणि हे उरलेले अमाऊंट हे 2,07,000, बरोबर आहे. 2,07,705 ही अमाऊंट झाली. आता या ठिकाणी काय होत आहे का पहिले 5 लाखापर्यंत एवढी अमाऊंट झाली, पुढच्या 5ला एवढी झालेली आहे, याच्याप्रमाणे हे, आणि काय केलं, हे फॉर्म्युले दिलेले आहे, हे टोटल मारलेले आहे किती होत आहे. तर म्हणजे काय होत आहे, म्हणजे यांच्या या बाबतीत 15,20,000पर्यंत काय होत आहे, 1,93,000 येत आहे, आणि इथे यांचं 2,07,000 येत आहे. त्याच्यामुळे हे अमाऊंट आपल्याला फॉर्म्युल्यात पाहावं लागेल. आता याच्याप्रमाणे आपण 15-20 इथे घेऊन पाहू. आपण इथे 15-20, 15, 2,16 आणि 2,1, 2,16 आणि 2,1, म्हणजे हा आपली जी एक्सेलची सीट आहे इन्कम टॅक्सच्या या सीटप्रमाणे बरोबर आहे सध्याच्या परिस्थितीत. पुढे जे काय होईल ते, आणि यांनी अमाऊंट दाखवलेला आहे, आणि आपण या ठिकाणी दिलेलं आहे प्लीज सिलेक्ट न्यू ऑप्शन, म्हणजे याचं आपल्याला येईल. तर हे एक्सेलची सीट आपल्या फार महत्त्वाची राहील. आता आपण फॉर्म्युल्याकडे वळू, म्हणजे हे आपल्याला इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता फॉर्म्युले कसं आहे, किंवा ही जी एक्सेलची सीट आहे याची लिंक मी दिलेली आहे, इथेच या ठिकाणी दिलेली आहे, आणि नंतर जे लिंक आहे ते याच्यामध्ये पण इथे खाली देऊन देतो लिंक, म्हणजे आपल्या लक्षात येईल. इथे लिंक देतो, तर हे लिंक दिली म्हणजे आपल्या लक्षात येईल पूर्ण काय आहे. तर म्हणजे आता आपल्या याच्याप्रमाणे इन्कम टॅक्सचं आपल्याला आपण ठरवायचं आपले काय काय कॅल्क्युलेशन येत आहे. आणि थोडंसं याच्यात संभ्रम जो निर्माण आहे सध्या, मलाही माहिती नाही आहे, मेडिकल रिम्बर्समेंटचं पाहायचं आहे का नाही यावेळेस, आणि एक जे आहे अदर कोणतं जर असेल तर ते पाहायचं. आणि एन पी एसमध्ये जरा प्रॉब्लेम येत आहे का जे गव्हर्नमेंटने कापले आहे ते पूर्ण एक्झम्प्टेड होते का, 20% होते का, 10% होते का, 14% होते, हे कन्फर्म करावं लागेल. कारण की 2-3 ठिकाणी वेगवेगळं मिळालेलं आहे, आणि प्रत्येकाचं वेगवेगळं मत मिळत आहे. आणि इथला प्रश्न नाही, इथलं 50,000पर्यंतच आहे, हे वेगळं येते 1.5 लाखाच्या, आणि कर्मचाऱ्याचं पण आहे. कारण की इन्कम टॅक्सचे कॅल्क्युलेटर पाहिलं तर वेगळंच येत आहे. आता वाटल्यास तुम्हाला इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेटर पण दाखवून देतो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या याला येऊ आपण. इन्कम टॅक्स टॅक्स कॅल्क्युलेटर, असाइनमेंट इयर 2021चं घ्यायचं आपल्याला. इन्कम टॅक्सपेक्षा 1 वर्ष समोर राहते. ऑप्शन टॅक्स अंडर हे नो मेल रेसिडेंट. नेट इन्कम घेऊ आपण 15,20,000, 2,68, आणि हे झालं 2,79, 15,20. आता बघा यांची टॅक्सेशनमध्ये फरक दिसत आहे आपल्याला. इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये काय लेस केलं तर सॉरी, हां आता हे याचं पाहावं लागेल. 115 BC टॅक्स, हां
201 240 बघा आपलं 201 240 म्हणजे आपण जे प्रोग्रामिंग केलेलं आहे हा बरोबर आहे. कुठेही अमाऊंट घेऊ इथं 9,70,000 970 घेतली तर 73,320 येते. इथे बघू 970 सॉरी 1 शून्य जास्त आला 73,273,320 म्हणजे आपलं हे जे कॅल्क्युलेशन करत आहोत आपण हे बरोबर आहे. त्याच्याप्रमाणे हे आपण पाहून घ्यायचं. तर पुन्हा याच्यामध्ये आपण काय करू हे नेट इन्कम आलेलं आहे. 5 लाखाचं इन्कम असेल तर काय करते 0 दाखवते आणि 5 लाख 1 रुपयाला फरक नाही पडणार. 10,000 दाखवलं तर एकदम एवढा अमाऊंट येईल म्हणजे 1 रुपया वाढल्यामुळे म्हणजे 5 लाख 1 रुपया जरी तुमचं इन्कम असेल तरी तुम्हाला पूर्ण टॅक्स पडेल. आता आपण याच्याकडे वळू फॉर्म्युल्याकडे. हे आपल्या लक्षात आलं असेल. या ठिकाणून आपण फॉर्म डाउनलोड करू शकता. लिंक आपल्याला लक्षात आला मी कसं आलं होतं. आता बघा आपण फॉर्म्युल्याकडे वळू. हा जो प्लीज सिलेक्ट न्यू ऑप्शन डबल प्लीज झालं ओके. हे असे 2 ठिकाणी आपण लिहून ठेवलेलं आहे. आता काय करायचं फॉर्म्युल्यामध्ये पण आपण तिथून कॉपी केलं होतं त्याचा काही संबंध नाही आहे. बघा आता हा फॉर्म्युला कसा तयार होते. हा जो फॉर्म्युला आहे इफचा दिलेला आहे आणि इफमध्ये काय म्हटलं आहे C18 म्हणजे हा बघा. आता याच्यात हे मी गायब केलं होतं हे सांगतो कसं आहे. तर याच्यामध्ये यायचं व्ह्यूजमध्ये यायचं आणि हेडर घ्यायचं आणि हे घेऊन घ्यायचं. ठीक आहे. बघा आता हा फॉर्म्युला कसा आहे ते C18 म्हणजे हा C18 D18 म्हणजे हा म्हणजे काय ते C18 मधून हे मायनस केलं. हे जर 0 होत असेल ग्रेटर दॅन आणि लेस दॅनचा हा फॉर्म्युला वापरला तर काय होत असेल. याची जर व्हॅल्यू समजा हे आली असेल तर प्लीज सिलेक्ट म्हणजे ही जर अमाऊंट छोटी येत असेल आपली सीची आणि याची मोठी असेल तर काय म्हणते काय मेसेज देईन इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याला टाकायचं आहे प्लीज सिलेक्ट ओल्ड ऑप्शन प्लीज. बरोबर आहे. ओल्ड ऑप्शन इथं प्लीज निघालं नाही मग आणि हे जुळून पाहिजे त्याला असं येईल. नाही तर काय होईल जर असं नसेल हे कंडिशन पूर्ण नसेल करत तर काय होईल प्लीज सिलेक्ट न्यू ऑप्शन म्हणजे काय होईल या ठिकाणी कसं होईल का याच्यापेक्षा हे जर मोठी 0पेक्षा मोठी होत असेल म्हणजे हे जर अमाऊंट जास्त असेल. आता जसं हे 2 आपल्याला काय होत आहे सिलेक्ट न्यू म्हणजे काय होतं इथं 2,16,000 येत आहे आणि हे कमी येत आहे त्याच्यामुळे काय केलं यांनी न्यूचं ऑप्शन घेतलं आहे. आणि जेव्हा ही इकडली अमाऊंट मोठी येईल आणि ही जेव्हा छोटी येईल तेव्हा काय होईल का म्हणजे हा छोट्याच्या याच्यावर आपल्याला फॉर्म्युला आपल्याला इथे या ठिकाणी द्यायचा आहे. म्हणजे याच्यामुळे हे लक्षात घ्या ग्रेटर दॅन आणि ए. आणि आपण जर याला साईन चेंज केलं तर बघा इथे ओल्ड येईल म्हणजे आता उलटा फॉर्म्युला झाला आपला. आपल्याला ओल्ड हे करायचं नव्हतं म्हणून आपल्याला जुना जो फॉर्म्युला होता हा असा पाहिजे. त्याच्याप्रमाणे हे आलं. इथे एक्सेलची लिंक दिलेली आहे. आता हे पण कॅल्क्युलेशन सांगतो आपल्याला कसं येत आहे हे अमाऊंट नवीनप्रमाणे आणि जुन्याप्रमाणे. 2.5 लाखापर्यंत आपल्याला टॅक्स पडत नाही आणि पुढचे जे 5 लाख आहे तर याच्याप्रमाणे काय होत आहे का काय होतं आहे जी अमाऊंट आपली आलेली आहे 13,70,000 याच्यामधून काय केलं आपण 2.5 लाख मायनस केले आणि मायनस केल्यानंतर त्याला 0.5ने गुणाकार केला तर ती अमाऊंट आली आपली एवढी. आता काय होत आहे का यांचं इन्कम जास्त आहे मग त्याच्यामुळे काय केलं 5 लाख 1च्या वर जर इन्कम असेल तर काय करायचं डायरेक्ट फॉर्म्युला टाकलेला आहे. तर इथं काय केलं आहे का 12,500 हे 5 लाखापर्यंत म्हणजे 2.5 लाखाला इन्कम पडलेला आहे. मग काय केलं याच्यातून हे मायनस केली 5 लाखाची कारण की 5 लाखाला हे 12,500 आलेली आहे अमाऊंट तर हे मायनस केली आणि नंतर मग काय करतो आपण
तर ही जी 12,500 आहे, म्हणजे पुढचं जे अमाऊंट आलेली आहे याला आपण काय केलं आहे की बा याच्यातून ह्या अमाऊंटमधून आपण 5 लाख काढून टाकले, म्हणजे 12,500 इथं आल्यामुळे 5 लाख काढले, म्हणजे ही अमाऊंट येत आहे. आता पुढे काय आलं का हे 13 लाख आलं. आणि आता पुढचं फॉर्म्युला बघा का 5,01,000पर्यंत यांना टॅक्स किती पडला आहे दोघांची टोटल, हे 12,500 आणि हे म्हणजे हे 1,12,500. तर काय केलं, हे अमाऊंट आपण याच्यातून डायरेक्ट प्लस केली ह्या दोन्ही याचे, आणि उरलेला जो रिमेनिंग 30% जो पोर्शन आहे, तर हा 10 लाखाच्या वरची जे म्हणजे 10 लाख 13,17,000मधून 10 लाख जर गेले तर ही जी अमाऊंट येत आहे, तर याप्रमाणे ती अमाऊंट त्याला 30% आणि आधीच्या अमाऊंटचे 5% आणि 20% जी अमाऊंट आली ते याच्याप्रमाणे आपला जो कॅल्क्युलेशन होत आहे ते 2,07,000 होत आहे. आता याप्रमाणे आपण इकडे येऊ नवीन याच्याप्रमाणे 2.5 लाखापर्यंत इकडे काहीच नाही. 5 लाखापर्यंत काय आहे म्हणजे 2.5च्या याच्याप्रमाणे 0.5 म्हणजे 5%ची अमाऊंट घेतली. पुढच्या 5 लाखाचे वर असेल आणि 7.5 लाखापर्यंत असेल तर काय होत आहे का याच्यातून हे वजा केले आपण अमाऊंटमधून 5 लाख आणि 5 लाखाचे 12,500 आपण धरले. आता पुढे काय होत आहे का 7,50,000पर्यंत 37,500 होत आहे दोघांची टोटल मारली तर, आणि उरलेल्या अमाऊंटला आपण 15% केलं. पुढे काय होत आहे का हे तिघांची टोटल केली आपण 75,000 होत आहे, आणि याच्यामधून काय केलं आपण का 10 लाखाचे वर जेवढी अमाऊंट असेल त्याला 20% गुणाकार केला आणि हे मायनस केलं. नंतर 20 नंतर 25% आहे. तर काय केलं आपण या ठिकाणी या सर्वांची टोटल केली, म्हणजे 20%पर्यंतची टोटल केली प्रत्येक अमाऊंटची, हे येते 1,25,000. आणि त्यामध्ये काय केलं का जी मेन अमाऊंट आहे त्याच्यामधून आपण 12,50,000 मायनस केली, तर ती अमाऊंट आली. आणि पुढे काय झालं आता यांची 13 अमाऊंट यांची जी आली समजा, तर याच्यामध्ये काय केलं याच्यामधून हे आपण 15 लाख मायनस केले, आणि याची टोटल जी आली आहे 20%पर्यंत 25%पर्यंत 1,87,500 हे मायनस केली. याच्याप्रमाणे हा फॉर्म्युलाला करायला घ्याल तर आपल्या लक्षात येईल. होऊ शकते मलाही सांगताना बरोबर सांगता येत नसेल, पण आपण करायला घ्याल तर आपल्या लक्षात येऊन जाईल. त्याच्याप्रमाणे हे असं आलं. हे आता इथं हा फॉर्म्युला आपण हे आता फॉर्म्युला आला. याच्याप्रमाणे हे एक्सेलचं सीट पण आपल्या हे लक्षात येईलच, थोडंफार करता येईल. आणि अजून एक सांगतो, आता हे आपल्याला तर हे नाही दिसत, आता चांगलं दिसायसाठी आपण एखादं काय करतो व्ह्यूमध्ये यायचं. व्ह्यूमध्ये आल्यानंतर ग्रिड्स काढायचं, म्हणजे हे निघाल्या लाईनिंग निघाल्या, आणि हेडर पण काढून टाकायचं. आणि जर वाटलं तर फॉर्म्युला बार वाटत असेल तर हा फॉर्म्युला बारही काढायचा. आणि तुम्हाला अजून हे कमी दिसायचं असेल असं वाटत असेल तर काय करायचं, बॅक याच्यामध्ये गेलं आपण काय इथे पण शो रिबन बिलो जे आहे ना, सॉरी ठीक आहे. इथं मला ऑप्शन नाही दिसत आहे, याच्यात आहे एक, ओके ठीक आहे. तर याच्याप्रमाणे आपण हे असं एक ठेवू शकतो. आणि ही सीट चांगली झालेली आहे. फॉर्म्युले आपण टाकून पाहायचे आणि हे करून याच्याप्रमाणे हे आपलं हे करायचं. पुन्हा मी आपल्या ब्लॉगवर आणतो आपल्याला. या ठिकाणी आपल्याला सर्व मिळून जाईल. याच्या ठिकाणी व्हिडिओ पण खाली येऊन जाईल. आणि हे आता बऱ्याचशा लोकांना आपला ब्लॉग माहिती नाही, आता नवीन केलेला, तर आपण आपल्या जे मित्र वगैरे असेल का ज्यांना याचं काम पडत असेल त्यांच्यापर्यंत पोचवावा. आणि एक वेगवेगळे हे करताय. आणि आपले मला सजेशन द्यायचे. माझा जो टेलिग्रामचा जो ग्रुप आहे तर त्याच्यावर मला पर्सनल तुम्ही टाकू शकता का बा आपल्याला काय करायचं आहे, तर काय काय सुधारणा करायची आहे, आपण सर्वांनी मिळूनच आपण हे करू असं, म्हणजे हे लक्षात येईल सर्व हे करायला. याप्रमाणे हे याच्यात हे टाकलेलं आहे. हळूहळू सुधारणा होईल यामध्ये. बिल्समध्ये पण हे टाकलेलं आहे असे सर्व जेवढं होते तेवढं.
आणि यामध्ये हे जे दिलेलं आहे याला तुम्ही क्लिक केलं का तुम्हाला ते त्याच्या आधीचे जे आपले व्हिडिओ होते हे तोपर्यंत घेऊन जाईल. काही जरी आपल्याला विषय पाहिजे असेल त्याला क्लिक करायचं, तुम्हाला ते मिळून जाईल आणि आपल्या पण लक्षात येईल आणि कम्प्युटर थोडं चांगलं समजेल. आणि मोबाईलवर करत असाल तर तिथं डेस्कटॉप व्हर्जन घ्यायचं म्हणजे थोडं चांगलं होईल. तर हा आजचा विषय या ठिकाणी इन्कम टॅक्सचा जो आहे तो या ठिकाणी संपवतो आणि नमस्कार, धन्यवाद.